राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल ना? आणि मजेतच राहा, कारण व्हायरल चालू आहे. सर्दी, ताप, खोकला हे सगळीकडे चालू आहे. मी पण आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेली आहे. मलाही बरं नाही आहे, घरी पण अधिराजला गुंजनला बरं नाही आहे. पण आज करायची आहे मला घराची साफसफाई, कारण घट बसणार आहे आणि मातेचं आगमन हे आपल्याला जोरदारच करायचं आहे. पण खूप गळल्यासारखं वाटतं आहे. त्याच्यासाठी आधी इतरांचं कसं असतं, इतरांचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कसं असते, एखादा पॅक मारला आणि मग तो कामावर भिडतो ना. मी 2 इंजेक्शन टोचून कामावर भिडणार आहे आज. हो, तेव्हा मला थोडं बरं वाटेल. म्हणजे मी इंजेक्शन घेऊन येते, गोळ्या वगैरे घेतलं की मला थोडं बरं वाटेल आणि तशीच मी कामाला लागेल. कारण नवरात्र म्हटलं की अंगात हा जोर चांगलाच येतो बरं. कारण खूप आतुरतेने आपण वाट बघतो ना नवरात्राची, म्हणा गणपती कोणतेही सणवार असले, पण जास्तीत जास्त नवरात्राची वाट तर मी बघते. कारण आमच्या घरी घट बसतो आणि घटामध्ये मला डेकोरेशन करायला खूप आवडते. देवी मातेचं आगमन होते तेव्हा 9-10 दिवस खूप घरात असं प्रसन्न वाटते. रोज सकाळ संध्याकाळ आरती, म्हणजे तो दिवस कसा जाते माहीतच नाही पडत. कारण मी अधिराजमुळे कसं सतत जास्त घरीच राहते कंटिन्यू. एखाद्या वेळेला बाहेर गेली तर जाते. आता मी विचार केला आहे की अधिराजला मी जेवण चारते पटकन, म्हणजे त्याचं जेवण झालं की मग मी खाली जाईल. खाली आहे आमचं किचन, वरती फक्त मी अधिराजमुळे बनवलं आहे, कारण मी त्याला खाली नेऊ शकत नाही. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलं, नाही तर बऱ्याच जणांना असं वाटेल की हिचं किचनवरती आहे. पण माझं किचन मी सध्यापुरतं केलेलं आहे. सध्यापुरतं म्हणजे अधिराज आहे म्हणून केलेलं आहे. तसं आमचं किचन खालीच आहे. मी वरती टिफिन करते आणि खाली माझे सासू सासरे राहतात, त्यांना मी नेऊन देते. इथे बघा अधिराजचं जेवण चालू आहे, कारण तो पटापट जेवत नाही आणि त्याला मोबाईलवर गाणे वगैरे लावून द्यावं लागते. हे बघा, तुम्हाला आवाज पण येत असेल अधिराजचा खोकलण्याचा. आणि इंजेक्शन घेतलं ना, त्याच्यामुळे मला खरोखर थोडं बरं वाटत आहे. नाहीतर माझे हातपाय खूप असे गळल्यासारखे झाले होते. आणि आता बघा किती जोर आला आहे माझ्या अंगामध्ये. आहे हॉटेलचा माल काढतात, त्याच्यामुळे ना पूर्ण आमच्या घराची ऐसीच्या तैसी झालेली आहे, म्हणजे वाट लागलेली आहे पूर्ण. आणि म्हणून साफसफाई करायला ना बराच वेळ जाणार आहे. तिथे कुकर वगैरे लावतात, आलूचे वटाणा वगैरे शिजवतात गॅसवर, त्याच्यामुळे गॅस पण खूप खराब झालेला आहे. आता सध्या टेबल वगैरे काही नव्हता उंच, म्हणून मी गॅसच्या वाट्यावर चढली. म्हटलं जवळजवळची मला झाडं काढता येईल. आता जे सज्जे वगैरे आहे ते तर माझा भाऊ आहे, त्याला मी म्हणेल की त्याच्यावर चढ, कारण मला सध्या कमरेचा त्रास होत आहे अधिराजला उचलून उचलून. तो बघा, तो बॉडीगार्ड बसलेला आहे बरं माझ्याकडे लक्ष ठेवायला. त्याला माहीत आहे आपली मम्मी कुठेच गेली पाहिजे नाही. माहीत नाही का, पण अधिराजच्या मनात एक भीती आहे की त्याची मम्मी त्याला सोडून जाईल का. आणि त्याचमुळे मी त्याला हॉस्टेलमध्ये नाही टाकत, कारण जोपर्यंत मी जिवंत आहे मला असं वाटते की त्याला आपल्या मम्मीचं म्हणजे मम्मीचं सुख भेटलं पाहिजे, मम्मीचं प्रेम भेटलं पाहिजे. आणि तो बिचारा बसला आहे म्हणा शांत. इकडे मी माझी करत आहे साफसफाई, त्याला मोबाईलवर गाणे लावून दिलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.